तर हे गोटचं फिनिशिंग बघू शकता. सगळ्यात आधी एकदम खराब असा जो गोट आहे तर तो आलेला आहे आणि तो बघू शकता की गळ्याला पलटी सुद्धा पडत आहे. जरासं थोडंसं मी हाताने इथं प्रेस केलं की पलटी सुद्धा हा गोट जो आहे तर तो पडत आहे. आणि आता काय होतं की हा गोट जे आहे तर ते नवीन जे शिकत असतात तर त्यांच्याकडून हा ज्या चुका आहेत गोट लावताना हमखास होतातच होतात. जर बिगिनर्स आहेत, नवीन शिकत आहेत तर ते सेम ह्या पद्धतीने जे गोट आहे तर ते लावत असतात. तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तर तो ह्या टॉपिकवरच असणार आहे की परफेक्ट गोट आपल्याला कसा लावायचा किंवा गोल व्यवस्थित शेप यावा त्यासाठी आपण काय करायचं आहे. आणि जर तुम्ही नवीनच शिकत असाल तर ह्या ट्रिकमुळे तुम्ही काय कराल 80% तर तुम्ही व्यवस्थित आणि परफेक्ट गोट लावायला शिकाल, याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते. तर आता इथं मी घेतलेला आहे पायपिंगचा धागा. तर तो थोडासा मोठा आहे, जाड आहे, पण याच्यापेक्षा तुम्हाला जर गोट लहान पाहिजे असेल याच्यापेक्षा सुद्धा बारीक जो धागा आहे गोटचा तर तो मिळून जातो. अगदी टेलरिंग शॉपमध्ये तुम्हाला कुठेही इझिली हा जो धागा आहे पायपिंगचा तर तो मिळून जातो. तर त्याला कॉर्ड पायपिंग आपण असं म्हणतो. आता त्यानंतर इथं आपण कॉन्ट्रास्ट कलरचं कापड कट केलेलं आहे. तर 1.5 इंचाची मी पट्टी कट केलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला क्रॉसमध्येच पट्टी जी आहे तर ती कट करायची आहे, ना की आपल्याला ती सरळ कट करायची आहे. तर आता एक साईड आपण अशी लावून घेणार आहोत. तर आता जी पट्टी आपण 1.5 इंचाची कट केली होती, क्रॉसमध्ये आपण पट्टी कट केली होती तर ती अशी सिंगल फोल्ड करून घ्यायची आहे सगळ्यात आधी. आणि त्यानंतर ही जी पट्टी आहे सगळ्यात आधी आपण अशी ब्लाऊजला गळ्याला जी आहे तर ती जोडून घ्यायची आहे. आता गोल शेप आपण ज्यावेळी वळवतो पट्टीवरती तर त्या साईडला आपण काय करायचं आहे, दुसऱ्या साईडला आपला जो हात आहे तर तो अशा टाईप आपण ठेवायचा आहे. आता इथं बघू शकता मी गोल आकार कसा वळवत आहे गळ्याला. तर यामुळे काय होतं की गळ्याचा जो शेप आहे किंवा आपला जो गोट आहे तर तो उलटा पडत नाही, प्रॉपर त्याला जो गोल शेप आहे गळ्याला येतो. कुठेही घातल्यानंतर सुद्धा जो गोट आहे तर तो लूज वगैरे पडत नाही या ट्रिकमुळे. तर आता मी पट्टी अशी लावून घेतलेली आहे बघू शकता. तर दाखवल्याप्रमाणे आपण अशी जी पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे आणि जी टीप आपण इथं मारलेली आहे बरोबर त्याच टिपावरती आपण काय करायचं आहे, जो आपला हा धागा आहे तर तो त्याच टिपावरती ठेवून घ्यायचा आहे आणि त्या धाग्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर आता मी धागा वरून 1/2 इंच सोडलेला आहे कारण वरती आपण अजून शोल्डर जॉईंट करणार आहोत. तर त्यामुळे वरती आपण 1/2 इंच सोडून त्याच टिपावरती आपल्याला काय करायचं आहे, धागा जो आहे तर तो जोडून घ्यायचा आहे. आणि आता तुम्ही इथं फास्ट करत आहे कारण मी अशा प्रकारे लावते त्यामुळे मला सवय आहे. पण तुम्ही काय करायचं आहे, थोडीशी स्पीड जी आहे तर ती मशीनची कमी करायची आहे किंवा तुम्ही शिस्तात लावलं तरी चालेल तो धागा जो आहे तो. कारण एक वेळी काय होतं ज्यावेळी तुम्ही फास्ट लावतो त्यामुळे काय होतं की धागा जो आहे तर त्या टिपामधून निसटतो. तर त्यामुळे धागा लावताना आपल्याला एकदम शिस्तात लावायचा आहे जेणेकरून धाग्यावरती प्रॉपर अशी टीप जी आहे तर ती आपली व्यवस्थित बसते. आता हे बघू शकता मी अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे. तर आता आपण नॉर्मल पायपिंग कशी लावतो, नॉर्मल आपला गोट कसा लावतो तर त्या टाईप आपण हे काय करायचं आहे, आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपली जी पायपिंग आहे तर ती लावून घ्यायची आहे बघू शकता. आता हे ज्यावेळी आपण कापड आतल्या साईडला फोल्ड करतो तर त्यावेळी काय होतं, ऑटोमॅटिक तो गोट जो आहे आपला तयार होतो. तर तुम्हाला कोणताही त्याला गोटला शेप किंवा आकार द्यायची गरज नाही. ऑटोमॅटिक कापड ज्यावेळी तुम्ही आतल्या साईडला फोल्ड कराल तर त्यावेळी ऑटोमॅटिक जो आपला गोट आहे तर तो एकदम परफेक्टली तयार होतो. तर तुम्ही त्याच्या साईडने टीप मारू शकता किंवा तुम्ही त्या गोटच्या बरोबर मध्ये सेंटरला टीप मारू शकता. जसं तुम्हाला व्यवस्थित वाटेल तसं तुम्ही टीप जी आहे मारू शकता. तर मी गोटच्या एकदम किनाऱ्याला इथं टीप मारून घेतलेली आहे. आता हा जो गोट आहे तर थोडा मोठा झालेला आहे कारण मी जो धागा आहे तो थोडा मोठा घेतला होता. पण तुम्हाला जर गोट एकदम लहान पाहिजे असेल तर या धाग्यापेक्षा सुद्धा काय होतं की कमी बारीक धागा मिळतो तर तो तुम्ही इथं यूज करू शकता. हे बघू शकता दाखवल्याप्रमाणे आपण असं आपला जो गोट आहे तर तो लावून घ्यायचा आहे. आणि अगदी नवीन शिकणारे सुद्धा हा जो गोट आहे तर तो लावू शकतात कारण मी एकदम सिंपल ट्रिक आणि एकदम सिंपल पद्धत जी आहे तर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तुम्ही नक्की एकदा हा जो गोट आहे तर तो एकदम ट्राय करू शकता. तर हे बघा आता आपलं जे फिनिशिंग आहे पायपिंगचं कसं आलेलं आहे तर एकदम परफेक्ट ॲक्युरेट आपला जो गोट आहे तर तो इथं तयार झालेला आहे. तर पाठीमागचं सुद्धा फिनिशिंग बघू शकता. आणि जसं की गोल राऊंडला मगाशी जो गोट आहे तर तो उचलत होता तर हे बघू शकता एकदम आपला जो गोल राऊंड आहे तर तो सुद्धा एकदम ॲक्युरेट असा बसलेला आहे. तर कुठेही कापड सुद्धा गोटचं जे आहे लूज वगैरे झालेलं नाही, एकदम परफेक्ट आपला जो गोट आहे तर तो असा रेडी होतो. तर आता दुसऱ्या साईडचा सुद्धा जो गोट आहे तर तो आपण अशा टाईपच लावून घ्यायचा आहे.
तर या ट्रिकने तुम्ही बॅक साईडला सुद्धा जो आपला पाइपिंग आहे, गोट आहे, तर तो लावू शकता अगदी इझिली. एकदम सिंपल पद्धतीने तुम्ही बॅक साईडला सुद्धा जो गोट आहे तर तो लावू शकता. तर हे दाखवल्याप्रमाणे आपण असं जे पाइपिंग आहे, गोट आहे, तर ते लावून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी आपण गोटच्या पट्ट्या काढतो तर त्या सरळ न काढता क्रॉसमध्येच आपल्याला काढायच्या आहे, तरच आपला जो गोट आहे अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर येतो. जर तुम्ही सरळ पट्टीचा गोट काढून लावला तर जसं की मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलेलं आहे गोटचं फिनिशिंग, तर त्या टाईपचं तुमचं जे फिनिशिंग आहे गोटचं तर ते येतं. तर त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या फ्रंटला आपण गोट लावू दे किंवा बॅक साईडला लावू दे, आपल्याला पट्ट्या ज्या आहेत तर त्या क्रॉसमध्येच घेऊन आपल्याला काढून ज्या आहेत तर त्या पाइपिंगला लावायच्या आहेत. तर आता इथं बघू शकता मी दोन्ही साईड जे तर गोट आहे तर ते एकदम प्रॉपर पद्धतीने इथं लावून घेतलेले आहेत. आणि बघू शकता एकदम परफेक्ट आपला जो गोट आहे तर तो असा रेडी झालेला आहे. तर बॅक साईडचं सुद्धा फिनिशिंग बघू शकता. तर एकदम सिंपल ट्रिक आहे. अगदी नवीन शिकणाऱ्यांसुद्धा ही ट्रिक जी आहे ते एकदम महत्त्वाची आहे, कारण जे नवीन शिकत असतात तर त्यांना लवकर गोट जमत नाही. तर हे ऑप्शन जे आहे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायचा आहे तर तोही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.